ची बातमी समोर आली आहे, पाहूया। ठाकरेंचे 2 खासदार सध्या नॉट रिचेबल असल्याचं कळतंय। थोड्याच वेळात ठाकरेंची मातोश्रीवर खासदारांसोबत बैठक सुरू होणार आहे। उद्धव ठाकरे पक्षाच्या खासदारांसोबत ते स्वतः चर्चा करणार आहेत। मात्र यातले 2 खासदार नॉट रिचेबल आहेत अशी माहिती सध्या समोर येते। अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे सध्या बैठकीसाठी दाखल झालेले। संजय जाधव आणि भाऊसाहेब वागचौरे हे नॉट रिचेबल असल्याचं कळते। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। निवृत्ती, काय माहिती? नक्कीच थोड्याच वेळामध्ये मातोश्री येथे सर्व खासदारांची बैठक जी आहे ती सुरू होईल। मात्र अनेक खासदार जे आहेत ते ऑनलाईन पद्धतीने, तर काही खासदार जे आहेत ते अनुपस्थित राहणार आहेत। सध्या मातोश्रीवरती संजय राऊत, त्याचसोबतच अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे हे खासदार जे आहेत ते पोहोचलेले आहेत। भाऊसाहेब वागचौरे जे शिर्डीचे खासदार आहेत ते नॉट रिचेबल आहेत आणि परभणीचे खासदार बंडू जाधव यांच्याशी संपर्क साधला होता, मात्र त्यांनी कोणतंही उत्तर दिलं नाही आणि त्यांनी फोन कट केलेला आहे। मात्र ते आज बैठकीला अनुपस्थित राहणार आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। मागच्या वेळेस देखील ते बैठकीला अनुपस्थित राहिले होते। ज्यावेळेस मातोश्रीवरती बैठक पार पडली होती त्यापैकी 9 पैकी 8 खासदार जे आहेत ते बैठकीला उपस्थित राहिले होते। मात्र आज अनेक खासदार जे आहेत ते काही कारणानिमित्त बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, तर काही खासदार जे आहेत ते स्वतः बैठकीला जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहणार आहेत। त्याच्यामुळं अनेक चर्चा ज्या आहेत त्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। कारण जे यवतमाळचे खासदार संजय देशमुख आहेत ते स्वतः या बैठकीला ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहणार असल्याची स्वतः माहिती दिलेली आहे। नागेश पाटील आष्टीकर जे हिंगोलीचे खासदार आहेत त्यांनी देखील माहिती दिली आहे की मी स्वतः ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहणार आहे। आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा मुलगा रुग्णालयात असल्यामुळे ते पुण्यामध्ये आहेत आणि ते आजच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत। त्यासोबतच बंडू जाधव जे परभणीचे खासदार आहेत यांच्याशी देखील संपर्क साधला, मात्र बैठकीला उपस्थित राहणार आहात का याविषयी ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस त्यांनी कोणतंही उत्तर दिलं नाही। त्याच्यामुळे जे बंडू जाधव मागच्या बैठकीला अनुपस्थित होते त्यामुळे आजच्या बैठकीला देखील अनुपस्थित राहणार आहेत अशी देखील सूत्रांची माहिती आहे। त्याच्यामुळे मुंबईतील जर आपण खासदारांची जर परिस्थिती पाहिली तर स्वतः अरविंद सावंत या ठिकाणी बैठकीला उपस्थित झालेले आहेत। अनिल देसाई आणि संजय दीना पाटील हे जे 2 खासदार लोकसभेचे आहेत ते थोड्याच वेळामध्ये मातोश्रीवरती पोहोचतील। त्याच्यामुळे अनेक खासदार आज अनुपस्थित आहेत, तर काही खासदार स्वतः उपस्थित आहेत आणि 2 खासदार जे आहेत ते या बैठकीला ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहणार आहेत। त्याच्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरेंचे खासदार फुटणार अशी चर्चा होती। त्यामुळे ह्या आजच्या बैठकीला अनुपस्थित राहणार असल्यामुळे काही खासदार ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहणार असल्यामुळे वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत त्या चर्चा सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच निवृत्ती, आपण पाहतोय 2 खासदार सध्या नॉट रिचेबल आहेत। ऑपरेशन टायगरची सध्या जोरात चर्चा सुरू आहे। मात्र संजय राऊतांनी या सर्व चर्चा ज्या आहेत त्या फेटाळल्यात की असं काही नाहीये। या संदर्भात काही अपडेट आहेत का? नक्कीच ऑपरेशन टायगरचा वारंवार जो आहे तो उल्लेख शिंदेच्या शिवसेनेच्या मार्फत केला जातो आणि ज्यावेळेस अधिवेशन सुरू असतं त्यावेळेस देखील अनेक खासदार जे आहेत ते स्नेहभोजनाला उपस्थित राहतात। त्याच्यामुळे अनेक खासदार आमच्या संपर्कात आहेत असं वारंवार जे आहे ते शिंदेच्या शिवसेनेकडून वारंवार वक्तव्य असं शिंदेच्या शिवसेनेकडून केलं जातं। मात्र यावरती शिंदेच्या खासदारांची प्रतिक्रिया असते की आम्ही कुठेही जाणार नाही, आम्ही ठाकरेंच्या सोबत राहणार आहे। मात्र परभणीचे खासदार संजय जाधव जे आहेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती की मी आता ठाकरेंसोबत आहे, उद्या मी ठाकरेंसोबत राहील की नाही याबाबत मी काही सांगू शकत नाही। परंतु ऑपरेशन टायगरचे ज्यावेळेस प्रश्न विचारले जातात तेव्हा याला कुठेतरी विरोधात प्रतिक्रिया जी आहे त्या ठाकरेंच्या खासदारांची केली जाते। मात्र आता अधिवेशन आलेलं आहे आणि आजच्या बैठकीमध्ये खास करून उद्धव ठाकरे या खासदारांबाबत काय भूमिका घेतात किंवा जे ऑनलाईन उपस्थित आहेत आणि जे सध्या मातोश्रीवरती उपस्थित आहेत यांना काय उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। कारण की ज्यावेळेस 2022ला शिवसेना फुटली होती त्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये 9 खासदार जे आहेत ते ठाकरेंचे निवडून आले होते आणि हे निवडून आलेलेच खासदार जे आहेत ते शिंदेच्या संपर्कात असल्याच्या वारंवार जे आहे त्या बातम्या येतात आणि याला बातम्या खोडून काढण्याचं काम हे ठाकरेंच्या खासदारांकडून केलं जातं। मात्र आजच्या बैठकीमध्ये नक्की काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। कारण की याच्या अगोदर जी मातोश्रीवरती बैठक पार पडली होती या बैठकीमध्ये 9 पैकी 8 खासदार जे आहेत ते खासदार उपस्थित होते आणि जे संजय जाधव परभणीचे खासदार आहेत ते अनुपस्थित होते। आज देखील ते उपस्थित राहणार नाहीत। त्याच्यामुळे यानंतर आता पक्षाच्या वतीनं काय भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। कारण की वारंवार ऑपरेशन टायगरची जी आहे ती चर्चा केली जाते, मात्र ऑपरेशन टायगरवरती खासदारांची भूमिका जी आहे ती वारंवार त्यांनी स्पष्ट केलेली आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यामुळे आगामी लोकसभेच्या अधिवेशनाच्या अगोदर नक्की काय उद्धव ठाकरे मार्गदर्शन खासदारांना करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल।
नक्कीच निवृत्ती, असेच सोबत रहा. तर 2 खासदार नॉट रिचेबल आहेत. मातोश्रीवर खासदारांची बैठक. या बैठकीसाठी मातोश्रीवर अरविंद सावंत पोहोचलेत. भाऊसाहेब बागचौरे मात्र नॉट रिचेबल आहेत. तर राजाभाऊ वाजे हे बैठकीसाठी मातोश्रीवर पोहोचलेले आहेत. संजय देशमुख हे ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत. तर अनिल देसाई हे काही वेळात पोहोचणार आहेत. नागेश पाटील आष्टीकर हे देखील ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत. धाराशिवचे ओमराजे निंबाळकर हे देखील उपस्थित राहणार आहेत. तर संजय दिना पाटील हे काही वेळात पोहोचतील. संजय जाधव हे मात्र गैरहजर असणार आहेत. त्यामुळे ठाकरेंचे 2 खासदार संजय जाधव आणि भाऊसाहेब बागचौरे हे राजाभाऊ वाजे बैठकीला दाखल झालेले आहेत. मुंबईमध्ये मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची खासदारांसोबत बैठक आहे. थोड्याच वेळात ही बैठक सुरू होणार आहे. आता खासदार मातोश्रीवर यायला सुरुवात झाली आहे. संजय जाधव परभणीचे तर भाऊसाहेब बागचौरे शिर्डीचे खासदार आहेत. हे दोन्ही खासदार नॉट रिचेबल असल्याने आता चर्चांना उधाण आलेलं आहे. अनेक खासदार ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत. यामध्ये संजय जाधव आणि भाऊसाहेब बागचौरे हे मात्र नॉट रिचेबल आहेत. संजय राऊत आणि विनायक राऊत हे बैठकीसाठी सध्या पोहोचलेले आहेत. थोड्याच वेळात अनिल देसाई हे देखील बैठकीसाठी दाखल होणार आहेत. अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे हे बैठकीसाठी मातोश्रीवर सध्या दाखल झालेले आहेत.